सह्याद्री सातपुडा अजिंठा सातमाळा आणि गोदावरी कृष्णा भीमा तापी ही फक्त नावं नाहीत तर महाराष्ट्राच्या भूगोलाचा मजबूत कणा आहेत. सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नद्या डोंगर रांगांच्या वळणावळणातून प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्राला जीवन देत वाहत राहतात. पण मित्रांनो, या डोंगर रांगा आणि नद्या फक्त नकाशावरच नाहीत तर आपल्या शेतीत, हवामानात आणि दैनंदिन जीवनात खोलवर रुजलेल्या आहेत. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जस की विधान ए, रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. विधान बी, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांचे खोरे अलग झालेले आहे. विधान सी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. विधान डी, गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? हा प्रश्न MPSC ग्रुप सी प्रिलिम्स 2025ला विचारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात. म्हणूनच महाराष्ट्राचे पठार आणि त्या दरम्यानच्या नद्या हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा संपूर्ण टॉपिक अगदी परीक्षाभिमुख पद्धतीने आणि सखोलपणे समजून घेऊया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया महाराष्ट्राला लाभलेल्या अत्यंत महत्त्वाच्या 4 पर्वतरांगा. महाराष्ट्राच्या भूगोलात या पर्वतरांगांना खूप मोठं स्थान आहे. चला तर मग एक पर्वतरांग विस्तृतपणे समजून घेऊया. त्यामधील पहिली पर्वतरांग म्हणजे सातपुडा पर्वतरांग, दुसरी पर्वतरांग म्हणजे सातमाळा अजिंठा पर्वतरांग, तिसरी पर्वतरांग म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि शेवटची म्हणजेच चौथी पर्वतरांग शंभू महादेव पर्वतरांग. या 4ही पर्वतरांगा महाराष्ट्राच्या भूआकृतीला आकार देतात आणि नद्यांच्या प्रवाहालाही दिशा ठरवतात. चला तर मग आता एक पर्वतरांग विस्तृतपणे समजून घेऊया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया सातपुडा या पर्वतरांगेबद्दल. सातपुडा या नावाचा अर्थ समजून घेतला तर हे नाव संस्कृतमधील सप्तपुत्र किंवा 7 घड्या या शब्दांवरून पडलेले आहे. म्हणजेच या भागात असलेल्या 7 डोंगर रांगांचा संदर्भ यातून दिसून येतो. यानंतर पाहूया सातपुडा पर्वतरांगेचा स्थान आणि विस्ताराबद्दल. सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतात पसरलेली आहे आणि साधारण 900 किलोमीटर इतकी लांब आहे. यातील सर्वोच्च शिखर म्हणजे धूपगड, ज्याची उंची सुमारे 1350 मीटर आहे आणि हे शिखर मध्य प्रदेशातील पचमढी येथे स्थित आहे. नद्यांच्या दृष्टीने पाहिलं तर या पर्वतरांगेच्या उत्तरेला नर्मदा नदी वाहते तर दक्षिणेला तापी नदी वाहते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. सातपुडा पर्वतरांगेचा महाराष्ट्रातील विस्तार पाहिला तर ही पर्वतरांग नंदुरबार आणि अमरावती जिल्ह्यात विशेषतः मेळघाट भागात आढळते आणि शेवटी या भागातील महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. यानंतर आपण पाहूयात सातमाळा अजिंठा या पर्वतश्रेणीबद्दल. सर्वप्रथम या पर्वतरांगेचा अर्थ आणि स्वरूप समजून घेऊया. ही पर्वतरांग सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाची एक प्रमुख पूर्वगामी उपरांग आहे. नाशिक जिल्ह्यात हिला सातमाळा म्हणतात तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिला अजिंठा रांग म्हणतात. यानंतर पाहूया या पर्वतरांगेचा स्थान आणि विस्तार. ही पर्वतरांग महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांत पसरलेली आहे. आता यातील सर्वोच्च शिखर म्हणजे धोडप शिखर, ज्याची उंची सुमारे 1472 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. नद्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर ही पर्वतरांग एक महत्त्वाची जलविभाजक रेषा आहे. म्हणजेच उत्तरेकडील तापी नदीचे खोरे
आणि दक्षिणेकडील गोदावरी नदीचे खोरे यांना ही रांग एकमेकांपासून वेगळे करते. तसेच या रांगेतून गिरणा आणि वाघूर यांसारख्या नद्या उगम पावतात. आता या रांगेचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर याच पर्वतरांगेत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोरलेली आहेत, जी जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जातात. तसेच या रांगेत अनेक प्रसिद्ध किल्ले आढळतात, जसे की सालेर मुल्हेर, सप्तशृंगी आणि धोडप. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रसिद्ध शक्तीपीठ सप्तशृंगी देवीचा गड याच पर्वतरांगेत स्थित आहे. यानंतर आपण पाहूयात हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतश्रेणीबद्दल. सर्वप्रथम या पर्वतरांगेचा अर्थ आणि स्वरूप समजून घेऊया. ही पर्वतरांग सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाची दुसरी महत्त्वाची पूर्वगामी उपरांग आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. हिला हरिश्चंद्र रांग म्हणतात, तर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हिला बालाघाट रांग म्हणतात. यानंतर पाहूया या पर्वतरांगेचा स्थान आणि विस्तार. ही पर्वतरांग ठाणे, अहिल्यानगर, पुणे, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पसरलेली आहे. आता यातील सर्वोच्च शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड, ज्याची उंची सुमारे 1424 मीटर आहे आणि हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात स्थित आहे. नद्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ही पर्वतरांग एक महत्त्वाची जलविभाजक रेषा आहे. म्हणजेच उत्तरेकडील गोदावरी नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील भीमा नदीचे खोरे यांना ही रांग एकमेकांपासून वेगळे करते. तसेच या रांगेच्या दक्षिण उतारावरून मंझरा नदी उगम पावते. आता या रांगेचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर येथे प्रसिद्ध हरिश्चंद्रगड किल्ला आहे, जिथे कोकण कडा हे मुख्य आकर्षण आहे. तसेच बालाघाट रांगेत धाराशिव लेणी आणि परळी वैजनाथसारखी धार्मिक स्थळे आढळतात. प्रमुख किल्ल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड आणि शिरोळे हे किल्ले महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर या रांगेचा पूर्व भाग म्हणजे बालाघाट हा पश्चिम भागाच्या तुलनेत कमी उंचीचा आणि पठारी स्वरूपाचा आहे. यानंतर आपण पाहूयात शंभू महादेव या पर्वतश्रेणीबद्दल. सर्वप्रथम या पर्वतरांगेचा अर्थ आणि स्वरूप समजून घेऊया. ही पर्वतरांग सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाची सर्वात दक्षिणेकडील प्रमुख पूर्वगामी उपरांग आहे. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिरावरून या रांगेला हे नाव पडले आहे. यानंतर पाहूया या पर्वतरांगेचा स्थान आणि विस्तार. ही पर्वतरांग महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पसरलेली आहे. आता यातील महत्त्वाचं शिखर म्हणजे महाबळेश्वर, ज्याची उंची सुमारे 1438 मीटर आहे आणि हे एक महत्त्वाचे पठारी शिखर आहे. नद्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ही पर्वतरांग एक महत्त्वाची जलविभाजक रेषा आहे. म्हणजेच उत्तरेकडील भीमा नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील कृष्णा नदीचे खोरे यांना ही रांग एकमेकांपासून वेगळे करते. तसेच या रांगेतून येरळा, माण आणि अग्रणी यांसारख्या नद्या उगम पावतात. आता या रांगेचा ऐतिहासिक वारसा पाहिला तर येथे प्रतापगड, सज्जनगड आणि अजिंक्यतारा हे महत्त्वाचे किल्ले आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिखर शिंगणापूर येथील महादेव मंदिर आणि महाबळेश्वर ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे याच रांगेत आहेत. आणि शेवटी पर्यटनाच्या दृष्टीने पाहिलं तर महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे याच पर्वतरांगेचा भाग आहेत. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राच्या 4 पर्वतरांगा आणि त्यांच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील नद्याही पाहिल्या आहेत. आता पाहूया एक सोपी ट्रिक जी वापरून सर्व पर्वतरांगा आणि नद्या एकाच वेळी लक्षात राहतील. तर चला तर मग हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी एक मजेशीर आणि सोपी ट्रिक पाहूया. कल्पना करा, नर्मदा नावाची एक मुलगी होती, जिच्या 2 मुलांना, ज्यांची नावे आहेत शंभू आणि कृष्णा, त्यांना कोणीतरी चोरून नेले. त्यामुळे नर्मदा खूप रागावली आणि 7 वेळा तापली. आपली ट्रिक सेंटेन्स आहे, नर्मदा 7 वेळा तापली, कारण 7 माळाच्या गोड हरीने भीमाचा शंभू कृष्णा चोरला. आता या सेंटेन्सचं ब्रेकडाऊन पाहूया.
येथे नर्मदा अर्थात हा नर्मदा नदी, यानंतर 7 वेळा अर्थात हा सातपुडा पर्वतरांग, यानंतर तापली अर्थात हा तापी नदी, यानंतर सातमाळाच्या अर्थात हा सातमाळा अजिंठा पर्वतरांग, यानंतर गोड अर्थात हा गोदावरी नदी, यानंतर हरिणे अर्थात हा हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग, यानंतर भीमाचा अर्थात हा भीमा नदी, यानंतर शंभू अर्थात हा शंभू महादेव पर्वतरांग आणि शेवटचं कृष्णा अर्थात हा कृष्णा नदी. अशा प्रकारे एक छोटीशी मजेशीर गोष्ट आणि सोपी ट्रिक वापरून आपण महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख पर्वतरांगा आणि त्यांना जोडलेल्या नद्यांचे स्थान सहज आणि कायम लक्षात ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये महाराष्ट्राचे पठार आणि दरम्यान नद्या हा अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक घटक संपूर्णपणे समजून घेतला आहे. सह्याद्री, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या पर्वतरांगा आणि त्याद्वारे वाहणाऱ्या नद्यांचे स्थान, विस्तार आणि महत्त्व आपण परीक्षाभिमुख पद्धतीने पाहिले आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहिले पर्वतरांगांचे स्थान आणि विस्तार, सर्वोच्च शिखरे, महत्त्वाच्या नद्यांचे प्रवाह, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटक दृष्टिकोनातून महत्त्व, सोप्या ट्रिक्सद्वारे सहज लक्षात ठेवण्याचे मार्ग. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिली जाईल, जेणेकरून तुमचा रिव्हिजन आणखी मजबूत होईल. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या सोप्या समजावणीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.